नमस्कार सर्वांना. मेलोडी लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी आईसोबत स्वयंपाकघरात आहे. खरं सांगायचं तर आपण मोठे होतो, नोकरी करतो, वेगवेगळ्या शहरात राहायला लागतो, पण स्वयंपाकघरात आईसोबत घालवलेले क्षण कायम मनात राहतात. तुमच्या पण मनात राहत असतील ना, आणि आठवण येत असेल ना आईची. नोकरीमुळे घरापासून लहानपणी आई स्वयंपाक करायची आणि मी तिच्या मागे मागे फिरायचे. कधी कांदा सोलायला सांगायची, कधी कोथिंबीर निवडायला, कधी भाजी निसून द्यायला. पण खरं काम करण्यापेक्षा मला तिच्याशी गप्पा मारायला जास्त आवडायचं, आणि अजूनही ते मला आवडतं. आई नेहमी म्हणते, किचन मध्ये लुडबुड करायला तर सर्वात जास्त आवडतं. मग ती माझी आई असो, माझी मावशी असो किंवा माझी मामी असो. त्यावेळी वाटायचं, आई रोज एवढा स्वयंपाक करते, त्यात काय एवढं कठीण आहे. पण आज जेव्हा स्वतः घरापासून दूर राहते तेव्हा समजतं रोज काय बनवायचं, काय आणायचं, वेळ कसा काढायचा, ऑफिस कसं सांभाळायचं, हे सगळं खरंच सोपं नाही. कधी कधी ऑफिस मधून थकून घरी येते तेव्हा मनात पहिला विचार येतो, आता आई असती तर गरमागरम जेवण नक्कीच मला मिळालं असतं. मग मी आईला फोन करते. आमच्या फोनवर गप्पा पण मजेशीर असतात. आज काय केलंस, जेवलीस का, वेळेवर खात जा, जास्त बाहेरचं खाऊ नको, हे आई प्रत्येक वेळी म्हणत असते. कधी कधी आईला म्हणते आज काही बनवायचा मूड नाही, तर ती लगेच म्हणते, अगं साधं काहीतरी बनव, उपाशी राहू नको, खिचडी तरी बनव, उपमा बनव, घरी मॅगी असेल तुला खावीशी वाटते ते बनव, पण बाहेरचं काही खाऊ नकोस बाई. आणि खरं सांगू का, आईच्या त्या एका वाक्यातही किती काळजी असते ना. पूर्वी फक्त आईच्या हातचा खायला आवडायचं, आणि आईला माझ्या हातचं बनवून खाऊ घालायला जास्त आवडतं. आता आई जेव्हा म्हणते छान झालंय ग, भाऊ जेव्हा म्हणतो छान झालंय ग दीदी, तेव्हा वाटतं यापेक्षा मोठं कौतुक काहीच नाहीये. आजही काही नवीन करायचं असेल तर पहिला फोन आईलाच करते. आणि काही नवीन गोष्ट केल्यानंतर मला पहिले भावाची आठवण येते, की तो जर असला असता तर त्याला मी ही रेसिपी नक्कीच खाऊ घातली असती, आणि त्याला ही भाजी खूप आवडली असती. कारण माझ्या भावाला मसाल्याच्या भाज्या, तिखट भाज्या खूप जास्त आवडतात. स्पेशली माझ्या हातची दाल तडका तो खूप जास्त आवडतो. मी घरी गेल्यानंतर ना नेहमी तेच करत असते. कारण यूट्यूबवर हजारो रेसिपी असतील, पण आईच्या हातची चव आणि तिच्या टिप्स सांगायला पर्यायच नसतो. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक रेसिपी असते जी फक्त चवीसाठी नाही तर आठवणींसाठी जपली जाते. माझ्यासाठी त्या सगळ्या आठवणींचं नाव म्हणजे आई. पुन्हा भेटू.